डांबर तयार करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। यामध्ये 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाण्यातील MIDCतील मिथुन पापड मसाला युनिट प्लॉट नंबर 16 मध्ये गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी मार्बल पावडर तसेच केमिकल मिक्स केल्या जात होते। त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून 2 लाख रुपये किमतीचा जनरेटर, 1 लाख रुपये किमतीचा बॉयलर मिक्सर, 10 लाख रुपये किमतीचा ट्रक क्रमांक 06 VV 8238, 72,000 रुपयांचे डांबर असा एकूण 14,54,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी लक्ष्मणराव यांच्या तक्रारीवरून सोनू बळीराम सरोज, बबलू पंढरीनाथ महाजन, मिथुन सुखदेव कळसकर, सरफराज अहमद, रमजान अहमद यांच्या विरोधात भारतीय दंडविधायक कलम 420, 408, 411, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये 3 आरोपी ताब्यात घेण्यात आले असून उत्तर प्रदेशातील सरफराज अहमद फरार आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री महेंद्र देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली MIDC खामगाव येथे अवैधरित्या डांबरची मिक्सिंग करणाऱ्या प्लांटवर कारवाई करण्यात आली। सदर कारवाईबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांनी माहिती दिली होती। या ठिकाणी अवैधरित्या डांबर व मिक्सिंग करून त्याची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे। वरून आम्ही व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या स्टाफने तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मिळून संयुक्तरित्या कारवाई केली व या ठिकाणी डांबर व इतर साहित्य, मिक्सिंग साहित्य असे 14,57,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील कारवाई ही सुरू आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।